बीडमध्ये भूमिपूजनापासून तब्बल 40 वर्षांनंतर रेल्वे आली। बीड ते अहिल्यानगर पर्यंतच्या रेल्वे सेवेचा लोकार्पण सोहळा आज पार पडला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पंकजा मुंडे, बजरंग सोनवणे यावेळेला उपस्थित होते। यावेळी सोहळ्यामध्येच बीड जिल्ह्यामधल्या लोकप्रतिनिधींमध्ये श्रेयवादाचं नाट्यही रंगलं। भूमिपूजनापासून तब्बल 40 वर्षांनंतर बीडमध्ये रेल्वे आली। बीड ते अहिल्यानगरपर्यंत धावणाऱ्या रेल्वेचा उद्घाटन सोहळा पार पडला। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री पंकजा मुंडे, खासदार बजरंग सोनवणे हे उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते। पण या सोहळ्यातच बीड जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींमध्ये श्रेयवादाचं नाट्य रंगलं। मी आदरणीय सीएम साहेबांना म्हणलं, एक वेळ माझं नाव नाही घेतलं तरी चालेल, पण आमच्या प्रीतम ताईचं नाव आवर्जून याच्यामध्ये घ्या। 10 वर्ष ही रेल्वे प्रत्यक्षात उतरली। म्हणजे बाप्पा, तुम्ही तर खूप भाग्यवान आहात। नांगरलं कोणी, पेरणी कोणी केली आणि कापणीच्या वेळी आमचे बाप्पा आले। बीड जिल्ह्यातल्या जनतेने मला निवडून दिलं, त्याचं काम करण्याचा सालकरी गडी म्हणून मी प्रामाणिक प्रयत्न करतोय। मी रेल्वेचा ट्रॅक टाकण्याच्या मागे मिटिंगा घेऊन आजपर्यंत रेल्वेच्या जीएम पासून चीफ इंजिनियर पर्यंत, मिनिस्टर पर्यंत, बोर्डाच्या अध्यक्षापर्यंत आतापर्यंत मी जवळपास 16 मिटिंगा घेतलेल्या आहेत। आणि त्या बैठकामधून काय फलित झालं तर आपली रेल्वे आजपर्यंत आपल्याला इथं आलेली आहे। मी माननीय मंत्री पशुसंवर्धन, पर्यावरण व वातावरणीय बदल श्रीमती पंकजा मुंडे मॅडमना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करावे। सोहळ्याच्या वेळेला पंकजा मुंडेंचं नाव भाषणासाठी पुकारण्यात आलं। त्यावेळी अजित पवार मुख्यमंत्र्यांशी काहीतरी बोलताना दिसले। पंकजा मुंडे माईक समोर आल्या आणि काही क्षणासाठी थांबल्या। त्यानंतर पंकजा मुंडे पुन्हा व्यासपीठावर जाऊन बसल्या आणि खासदार बजरंग सोनवणे भाषणाला आले। रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी बोलताना का टाळलं माहित नाही, पण मुख्यमंत्र्यांनी दादांनी बोलायला संधी दिली, त्याबद्दल तुमचे आभार। ज्यांनी मार्गदर्शन केलं, ज्यांच्यासाठी मी परत तिकडे गेले आणि त्यांना मार्गदर्शन करायची संधी मिळाली, ते खासदार बजरंग बाप्पा सोनवणे। बजरंग बाप्पा, तुमचे ते बॅनर बघून मला आठवण झाली आमच्या दबंग खासदाराची। कारण तुम्ही लिहिले दबंग खासदार, तर दबंग खासदार ज्यांना पहिल्यांदा उपाधी दिली त्या खासदार प्रीतमताई मुंडेंशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही। उद्घाटन कार्यक्रमापूर्वी मुंडे समर्थकांनी गोपीनाथ मुंडे यांचे फोटो झळकावले। गोपीनाथ मुंडे अमर रहे अशा घोषणाही देण्यात आल्या। खासदार बजरंग सोनवणेंच्या समर्थकांनीही दबंग खासदार असे फलक झळकावले। मुंडे आणि सोनवणे समर्थकांची अजित पवारांनी भाषणातून चांगलीच कानउघडणी केली। अरे जग कुठं चाललंय, इतर देश कुठं चालले, इतर राज्य कुठं चालली, आपण जरा आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करा। कशामध्ये आपण वाद घालतोय, कशा करता समाजामध्ये ते निर्माण करतात। अरे आपण सगळे माणूस आहेत, माणुसकी दाखवा। उद्घाटन सोहळ्यात गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीनं पंकजा मुंडे भावूक झाल्या। मुख्यमंत्री फडणवीसांनी बीडची रेल्वे गोपीनाथ मुंडेंना अर्पण करत असल्याचं सांगितलं। 2014 मध्ये मुंडे साहेब मंत्री बनून केवळ 6 दिवस जगले, या जिल्ह्यामध्ये जीवित रूपात येऊ शकले नाही। आज त्यांची आठवण मला काय, तुम्हाला प्रत्येकाला येते, सगळ्यांना, जे बाप्पांना टाळ्या मारतात त्यांनाही येते, जे मला टाळ्या मारतात त्यांनाही येते। कारण मुंडे साहेबांच्या नावाविषयी कोणाच्या मनात किंतु परंतु कधीच नाही। पितृपक्ष चाललेला आहे, आपण अखरपक म्हणतो। पितृपक्षामध्ये आपल्या पितरांना काहीतरी अर्पण करायचं असतं, त्यांच्या आवडीच्या गोष्टी त्यांना द्यायच्या असतात। आमच्या मुंडे साहेबांच्या आवडीचा विषय काय होता तर बीडची रेल्वे होती, ती आज आम्ही त्यांना या ठिकाणी अर्पण करतोय। बीडच्या रेल्वेला विलंब झाल्याबद्दल अजित पवारांनी बीडच्या लोकप्रतिनिधींना स्टेजवरूनच सुनावलं।
95-96 मध्ये सुरू झालेलं काम जवळपास 30-35 वर्षांनी पूर्ण होत आहे. खरं बीडकरांनी पण एकदा आत्मपरीक्षण केलं पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे की इतक्या वर्ष जर आपण कामाला लावू लागलो तर ह्याच्यात एक पिढी गेली, अख्खी एक पिढी गेली. परळी, बीड, अहिल्यानगर असा 261 किलोमीटरचा हा मार्ग आहे. आज या रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा बीड ते अहिल्यानगर सुरू झालाय. पुढील वर्षापर्यंत हा संपूर्ण रेल्वे मार्ग सुरू होणार आहे. बीड ते अहिल्यानगर रेल्वेला 5.5 तासांचा वेळ लागणार आहे. आठवड्यातील 6 दिवस ही ट्रेन धावणार आहे. रविवारी ही ट्रेन धावणार नाही. बीड ते अहिल्यानगर मार्गासाठी 45 रुपये तिकीट आहे. सकाळी 6 वाजता अहिल्यानगरहून ट्रेन सुटेल. ती ट्रेन दुपारी 12:30 वाजता बीडला पोहोचेल. त्यानंतर 30 ट्रेन दुपारी 1 वाजता बीडहून निघून संध्याकाळी 6:30ला अहिल्यानगरमध्ये पोहोचेल. बीड ते अहिल्यानगर दरम्यान एकूण 16 स्टेशन्स आहेत. बीड, राजुरी, रायमोर, विगणवाडी, घाटनांदूर, अंबळनेर, बावी, किणी, आष्टी, कडा, धानोरा, सोलापूरवाडी, लोणी, नारायणडोह आणि अहिल्यानगर या स्थानकांवर ही ट्रेन थांबेल.